28 सप्टेंबर हा शहीद आजम भगत सिंह यांचा जन्मदिवस। अर्थात त्यांची ही जयंती देशभरात त्यांच्यावर प्रेम करणारे, त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या विचारा जो आवाका आहे किंवा जे कालातीत असं महत्व आहे, जे अशा उदात्त भावनेतून ज्यांनी जाणून घेतलेलं आहे, अशा सर्व व्यक्ती, त्यामध्ये वयाची मर्यादा नाही। लहान मुलांनाही भगतसिंह तितकेच आवडतात। त्याच पद्धतीने तरुण अर्थात युवक युवती, वयोवृद्ध व्यक्ती यांनाही भगतसिंह तितकेच जवळचे वाटतात। आज भगतसिंह अधिकाधिक जाणून घेण्याची गरज खूप तीव्रतेने जाणवत आहे। याचं कारण असं की हे 20-25 तरुण ज्यांना फक्त स्वातंत्र्य एवढ्या पुरतच यांचं मर्यादित ध्येय नव्हतं, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा या देशाची उभारणी कोणत्या तत्वांच्या आधारे आपल्याला करायची आहे, त्याच पद्धतीने हा देश कोणत्या पद्धतीने आपल्याला उभा करायचा आहे, त्याची तत्व कोणती असतील, त्याचा कार्यक्रम काय असेल, या सर्व गोष्टींचा विचार या 20 ते 25 तरुणांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच करून ठेवलेला होता। अर्थात ब्रिटिशाचं साम्राज्य जे होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट, या शोषण करणाऱ्या साम्राज्याबरोबर तर त्यांनी तीव्रतेने धीरोदात्तपणे लढा दिलेला आहेच, परंतु त्याच बरोबर स्वतःचं अध्ययन, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या विविध क्रांत्या, त्यांचं त्यांनी केलेलं अवलोकन आणि त्या पद्धतीने आपल्या क्रांतिकारी चळवळीचा जो पूर्व इतिहास आहे त्याचं त्यांनी चिकित्सकपणे केलेलं मूल्यमापन आणि पुढील कालावधीमध्ये आपल्या क्रांतिकार्याची काय दिशा असेल याची रूपरेषा त्यांनी अत्यंत या धावपळीच्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते। हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचं ध्येय फक्त स्वातंत्र्य प्राप्ती हे नव्हतं, तर तो एक टप्पा होता आणि त्या टप्प्याच्या पुढे त्यांना भारतातच काय तर जागतिक पातळीवरील मानवाला शोषण, अत्याचार, विषमता यापासून मुक्ती द्यावयाची होती आणि त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रज व्यापाऱ्यांचा भारतात शिरकाव झाला व त्यापुढे सुमारे 150 वर्षांनी इंग्रजांनी भारताच्या राजकारणात चंचू प्रवेश केला। 19व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांची सत्ता भारतात स्थिरावली। ही प्रक्रिया होत असताना दुसरीकडे भारतातील तत्कालीन ऐदेशीय सत्तांचा ऱ्हास होत गेला। 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर थोडा आपण पूर्व इतिहास पाहणार आहोत। भगतसिंह हे शून्यामध्ये निर्माण होत नाहीत। भगतसिंह मनात आलं म्हणून आपल्याला देश प्रेमाखातर काहीतरी करायचं आहे म्हणून ते घडले असं मुळीच नाही। या पाठीमागे त्यांची जी काही दृष्टी राहिलेली आहे ती पूर्व इतिहासाकडे आहे। त्यांच्या कालावधीत वर्तमानकालीन ज्या घटना घडत होत्या त्यावर त्यांचं सतत लक्ष राहिलेलं आहे आणि देशाला
कोणत्या दिशेने घेऊन जायचं, मानवाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं, याची सुद्धा भविष्यकालीन दृष्टी बुद्धिवादी पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांचा भारतावरील राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. त्यापुढील 50 वर्षात बंगाल प्रांताखेरीज ओरिसा, मद्रास व पश्चिम किनाऱ्यावरील कुर्ग एवढेच प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आले. पण त्यापुढील केवळ 4 दशकात निम्म्यापेक्षा अधिक देश इंग्रजांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली आला व इतरत्र इंग्रजांचे अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित झाले. यासाठी इंग्रजांनी अवलंबलेल्या 2 मुख्य युक्त्या म्हणजे वेलस्ली याने सुरू केलेली तैनाती फौजेची पद्धत व दत्तक विधान नामंजूर. हे दत्तक विधान नामंजूर करून राज्य खालसा करण्याचे डलहौसीने राबविलेले धोरण. पूर्वी मग इंग्रजांचं जे शासन आलं त्यामध्ये मूलभूत गोष्टीमध्ये काय बदल झाला. पूर्वीचं जे शासन होतं त्यामध्ये सत्तांतर झालं. गादीवर वेगळी सत्ता आली, वेगळी माणसं आली. परंतु जी आपली ग्रामव्यवस्था होती, जी स्वावलंबी ग्रामव्यवस्था होती, तिच्यामध्ये त्यांनी छेडछाड केली नाही. जी आपली निर्यात चालायची, ज्या कलाकुसरीच्या वस्तू होत्या, जे कारागीर होते, यांच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही. परंतु इंग्रजांनी ही ग्रामव्यवस्था मोडकळीस काढण्याचा प्रयत्न जोरदारपणे केला. कारण त्यांना या देशाचं शोषण करून स्वतःच्या देशाचं भलं करायचं होतं. तर इंग्रजांनी पूर्वी जिथे शेतसारा 200 रुपये होता तिथे तो 300 ते 500 रुपये करण्यात आला. आणि इंग्रजांच्या या जुलमी राजवटीमध्ये सावकार, जमीनदार असे वर्ग निर्माण झाले. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचे पहिले पर्व संपून दुसऱ्या पर्वात सुरुवात झाली. विशेषतः कापड व पोलाद उद्योगामध्ये इंग्लंडने मोठीच आघाडी मारली. पक्क्या मालाच्या राशी तयार होऊ लागल्या. या मालाला मोठी बाजारपेठ मिळण्याची गरज होती. माल तर खूप तयार झाला. कापसासारख्या कच्च्या मालाची सुद्धा ब्रिटिश कारखान्यांना गरज लागत होती. भारत ही या दोन्ही गरजा भागविणारी हक्काची बाजारपेठ होती. त्यामुळे इंग्रजांनी भारतावरील आपल्या राजकीय प्रभुत्वाचा उपयोग करून घेतला व भारताचे पद्धतशीरपणे आर्थिक शोषण सुरू केले. आता तत्कालीन जे आपले विचारवंत होते, जे इंग्रजांच्या या साम्राज्यवादाचं जे स्वरूप त्यांना हळूहळू जाणवायला लागलं, त्यामधून ते चिंतन करू लागले की नेमकं याचं स्वरूप काय आहे. तर भारताची संपत्ती इंग्लंडमध्ये जाऊ लागली. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी याच स्थितीचे वर्णन पुढील पद्धतीने केले होते. हिंदुस्थानची संपत्ती दर्यापार जाऊ लागली, अशा शब्दात त्यांनी लोकहितवादी यांनी वर्णन केलेलं आहे. इंग्लंडची भारतावरील राजवट ही स्पंजासारखी होती. गंगा नदीत हा स्पंज बुडवला जाई व थेम्स नदीत पिळून रिकामा केला जाई, असे वर्णन दुसऱ्या एका लेखकाने केले आहे. मलमल व अन्य सुती कापड, लोकर, रेशीम, कलाकुसरीच्या वस्तू, दागदागिने, साखर उत्पादन, जहाज बांधणी उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भारत आघाडीवर होता. आता इंग्रजांची चालाकी पहा. इंग्लंडमध्ये तयार होणारा जो माल होता तो भारतामध्ये आयात होत असताना त्याच्यावर नाममात्र आयात शुल्क लावण्यात येत होतं. परंतु जो भारतातून इंग्लंडमध्ये माल जात होता त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क लावण्यात आलं. तर भारतीय रेशीम कापडावर 70% आयात शुल्क इंग्रजांतर्फे लावण्यात येत होतं. सुती कापडावर 80% हा कर होता. या कारणास्तव भारतीय मालाच्या किमती वाढत होत्या. परिणामी भारताची निर्यात बंद पडली. आता ढाक्याची जी मलमल होती ती जगप्रसिद्ध होती.
मग या आयात निर्यातीच्या षडयंत्रामध्ये झालं असं, ढाका या शहराची लोकसंख्या 1.5 लाख वरून 20,000वर आली. अर्थात ही माणसं गेली कुठं? तर ही माणसं खेडेगावामध्ये परतली आणि शेतीवर बोजा वाढला, कारण हे बेरोजगार झाले होते, यांच्या मालाला उठाव नव्हता. त्यामुळे आपल्या देशामध्ये बेरोजगारी आणि शेतीचं जे काही निसर्गावर अवलंबून असणारी जी काही परिस्थिती होती, त्यामुळे आपल्या जनतेची दुरावस्था होऊ लागली, त्यांचा आर्थिक स्तर, आरोग्याचा स्तर ढासळू लागला. 1660च्या सुमारास फ्रेंच प्रवासी बर्नियर ह्याने बंगालला 2 वेळा भेट दिली. भारत हा गरीब नव्हता. 1660 मध्ये हा भेट देणारा बर्नियर काय म्हणतो पहा. बंगालला 2 वेळा भेट दिल्यावर मला जी माहिती मिळाली आहे त्यावरून असे म्हणावेसे वाटते की इजिप्त या देशापेक्षा बंगाल अधिक समृद्ध आहे. तो कापूस, रेशीम, तांदूळ, साखर व लोणी प्रचंड प्रमाणात निर्यात करतो. बंगालला लागणारा गहू, भाजीपाला, धान्य यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन करतो. बंगालमध्ये मेंढ्या, बकरे, बदके, हंस यांचे अजस्र प्रमाण आहे. प्रत्येक जातीचे मासे तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. राजमहलापासून समुद्रापर्यंत अनंत कालवे खणले आहेत. हे वर्णन आहे परदेशी व्यक्तीनं केलेलं भारत देशातील आपल्या तत्कालीन परिस्थितीचं. यानंतर दी इंडियन इंडस्ट्रियल कमिशनने आपल्या 1916 ते 1918च्या रिपोर्टची सुरुवात पुढील प्रमाणे केली आहे. ज्यावेळी आजच्या औद्योगिक विकासाचे माहेरघर जे पश्चिम युरोप खंड, जे असंस्कृत टोळ्यांनी गजबजलेले होते, त्यावेळी भारत आपल्या राजांच्या संपत्तीबद्दल आणि आपल्या लोकांच्या उत्कृष्ट हस्तकला कौशल्याबद्दल प्रसिद्ध होता. त्यानंतरच्या काळात पश्चिमेच्या साहसी व्यापाऱ्यांनी भारतात प्रथम प्रवेश केला. त्यावेळी भारतातील औद्योगिक प्रगती ही त्यावेळच्या अत्यंत प्रगत युरोपियन देशांनी केलेल्या औद्योगिक प्रगतीपेक्षा किंचितही कमी दर्जाची नव्हती. भारताची औद्योगिक प्रगती सुद्धा युरोपपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नव्हती. मग 1880 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की भारताचं शोषण कशा पद्धतीने हे ब्रिटिश करत आहेत. भारतात ब्रिटिश आले याचा अर्थ त्यांना या देशाचा उद्धार करायचा होता, या देशाला जगात प्रथम क्रमांकाचा देश बनवायचं होतं, असं मुळीच नाही. तर या देशातील प्रचंड प्रमाणात त्यांना शोषण करून मिळालेली संपत्ती त्यांनी इंग्लंडमध्ये नेऊन तिथल्या अपूर्ण औद्योगिक क्रांतीमध्ये ओतली आणि तेथील औद्योगिक क्रांती पूर्ण केली. दादाभाई काय म्हणतात, गजनीच्या महमदाने त्याच्या 18 स्वाऱ्यामध्ये मिळून भारताची जेवढी लूट केली त्या सर्व लुटीपेक्षाही अधिक संपत्ती ब्रिटिश दरवर्षी लुटून नेत होते. इतकी प्रचंड प्रमाणात लूट ब्रिटिश करत होते. 1930 पासूनच्या दशकात जेव्हा युरोप अमेरिकेत सरासरी आयु मर्यादा 60 वर्ष होती, युरोप अमेरिकेमध्ये व्यक्तींचं, नागरिकांचं वय सरासरी आयु मर्यादा 60 वर्ष होतं, तेव्हा भारतात ही आयु मर्यादा 32 वर्ष होती. ह्या साम्राज्यवादाचे व्यक्तीच्या जीवनावर किती गंभीर स्वरूपाचे परिणाम झाले ते आपल्याला यामधून दिसतात. आणि या दारिद्र्यांच्या समस्येचा एक दृश्याविष्कार म्हणजे भीषण दुष्काळ. विल्यम डिग्बी या ब्रिटिश अभ्यासकाच्या मते, थोडी आकडेवारी किंवा माहिती यासाठी आपण जाणून घेत आहोत की क्रांतिकार्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात केवळ दुष्काळामुळे सुमारे 3 कोटी भारतीयांचा मृत्यू झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. इतिहासकार डॉक्टर जयसिंह पवार म्हणतात, कोणत्या साली किती दुष्काळामुळे मृत्यू झाले जाणून घेऊया. 1800 मध्ये
10 लाख लोकांचा मृत्यू झाला. 1826 ते 1850 मध्ये 4 लाख लोकांचा मृत्यू झाला. 1851 ते 1875 मध्ये 50 लाख, अर्धा कोटी लोकांचा मृत्यू दुष्काळामुळे झाला. 1876 ते 1900 मध्ये 2,60,00,000 लोकांचा मृत्यू झाला. असा 1800 ते 1900 या एका शतकामध्ये 3,24,00,000 लोकांचा मृत्यू झाला. 3,24,00,000 लोकांचा मृत्यू झाला. मानवी जीवनाची यापेक्षा वाताहत कोणती असू शकते? उद्योगधंदे नष्ट झाले, शहरे ओस पडली आणि दुष्काळाचं सावट सततच होतं. मग हे जाणवत होतं लोकांना. सुरुवातीचा काळ ब्रिटिशांचा जरी काही प्रभाव टाकणारा असला, काही त्यांच्या सुधारणा देशहिताच्या दिसून आल्या असल्या, तरी जसं जसं आर्थिक शोषण आणि देश बांधवांची वाताहत नजरेत येऊ लागली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात उठाव झाले. बंगालच्या मेदिनीपूरचा उठाव झाला 1766-67. त्रिपुरा शमशेर गजींचा उठाव 1766-67. संदीप यांचा उठाव चितगाव 1769 ते 70. भरपूर उठाव झाले. सर्व उठाव सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. यानंतर मोठा उठाव झाला 1857 ते 59चा. मग हा उठाव अपयशी झाला, त्याला विविध कारणं आहेत. यानंतर यामधून एक विचार मंथन सुरू झालं. भारतीय आपल्या जनतेमध्ये जो नव्याने सुशिक्षित वर्ग, जो इंग्रजी शिकलेला, ज्यांनी ब्रिटिशांचं साहित्य वाचलेलं होतं, त्या देशातील उदार मतवादी विचारवंतांच्या विचारांचं अध्ययन केलं होतं, असा हा वर्ग पुढे येऊ लागला आणि पारंपरिक जी शस्त्राने लढण्यात येणारी लढाई आहे, त्याद्वारे आपल्याला ब्रिटिशांशी सामना करणं शक्य नाही, तर आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील. तर या मार्गाच्या अनुषंगाने ब्रिटिश संधी अधिकारी जे होते त्यांच्यामध्येही विचार मंथन चाललं होतं. कारण 1857च्या उठावाने प्रचंड असा धक्का ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिला होता. त्यामध्ये कंपनीची सत्ता नष्ट झाली होती. मग जे संधी अधिकारी होते, माजी ICS अधिकारी ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, यानंतर सर विल्यम वेडरबर्न, सर हेनरी कॉटन आणि व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्या संमतीने 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. यानंतर ही काही प्रमाणात उठाव चालूच राहिले. वासुदेव बळवंत फडके किंवा 1857 पुणे येथे चाफेकर बंधूंनी रँडची केलेली हत्या, चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा, प्लेगच्या साथीमध्ये जो तिथे नागरिकावर जे काही अत्याचार झाले किंवा जो जुलूम झाला, त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून या गोष्टी होत आल्या. अशा पद्धतीने एकीकडे आता काँग्रेसचं संधी राजकारण सुरू झालं होतं. ते थेट ब्रिटिश गव्हर्नमेंटला लगेच आव्हान देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून जेवढ्या सुधारणा पदरात पाडून घेता येतील तेवढ्या घ्याव्यात आणि लोकशाहीसाठी, एका चांगल्या राज्यव्यवस्थेसाठी भारतीय नागरिकांची पूर्वतयारी आपण करावी, अशा पद्धतीने त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं. तर या पार्श्वभूमीवर 28 सप्टेंबर 1907 रोजी शहीद भगतसिंह यांचा जन्म झाला. पंजाबमध्ये त्यांचं अत्यंत देशप्रेमी असं, राष्ट्रभक्त असं हे कुटुंब होतं आणि त्यामधून या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.
तर सरदार खेमसिंह हे या कुटुंबाचे पूर्वज होते. सरदार सुरजन सिंह, सरदार अर्जुन सिंह, सरदार मेहर सिंह हे सरदार खेमसिंह यांचे 3 पुत्र. आणि सरदार अर्जुन सिंह यांच्या पत्नी श्रीमती जयकौर यांना 3 मुलं होते. सरदार किशन सिंह, सरदार अजित सिंह, सरदार सुवर्ण सिंह. आता हे कुटुंब उदारमतवादी होतं, अस्पृश्यतेला विरोध करणारं होतं. सरदार अर्जुन सिंह हे भगतसिंह यांचे आजोबा हे बंडखोर होते. ज्या काही मागास अशा रूढी परंपरा आहेत त्या विरोधात त्यांनी बंड केलं. आणि ही त्यांची विद्रोही जी वृत्ती होती, शीख स्वतः समाजामध्ये आपण शीख असतानाही त्यांनी आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी दीक्षा दिली प्रत्यक्ष स्वामी दयानंद सरस्वती यांनी, आणि आर्य समाजाची दीक्षा त्यांनी घेतली. अशा पद्धतीने त्यांनी आर्य समाजासाठी सुरुवातीच्या कालावधीत काही कार्य केलं. अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी कार्य केलं आणि मांस, दारू या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. ते वैद्यकीय उपचार सुद्धा करत असत. मग त्यांना 1900 मध्ये वन जमीन मिळाली लायलपूर जिल्हा बंगामध्ये. त्यावेळेस ते तिथे गेले आणि त्या ठिकाणी आपलं कुटुंबाची जी काही रोजीरोटी आहे, मेहनती तर ते होतेच, त्या ठिकाणी त्यांनी ते काम सुरू केलं. किशनसिंह भगतसिंह यांचे वडील आणि भगतसिंह यांच्या आई माता विद्यावती. तर किशनसिंह सुद्धा आपल्या कुटुंबाच्या संस्कारानुसार वागणारे होते. सामाजिक भान त्यांना होतं. 1858 मध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की विदर्भामध्ये दुष्काळ पडलेला आहे, महामारी आहे. तर त्यांनी सहकारी विश्वंभर सहाय आणि लाला शिवराम वकील यांची एक कमिटी, मदत करणारी सहायता कमिटी बनविली आणि आवश्यक वस्तूंचं वितरण केलं. विदर्भामध्ये जी माणसं, जे नागरिक त्या महामारीमध्ये, दुष्काळामध्ये मरण पावले होते, त्यांची जी मुलं होती ती 50 मुलं भगतसिंह यांच्या वडिलांनी परत आणली, त्यांच्या गावी नेली आणि फिरोजपूरमध्ये अनाथालयामध्ये त्यांची राहण्याची सोय केली आणि शिक्षणाची सोय केली. 1900 मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडला. तर किशनसिंह यांनी अहमदाबाद येथे कॅम्प लावला आणि तिथे सेवा केली. 1904 मध्ये कांगडा येथे भूकंप झाला, तिथे कॅम्प लावला. 1905 मध्ये झेलम मध्ये पूर आला, श्रीनगरचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते, तिथे सेवा दिली. किशनसिंह भगतसिंह यांचे वडील आणि अजित सिंह सरदार भगतसिंह यांचे चुलते हे लोकमान्य टिळक यांच्या संपर्कात होते. क्रांतिकारी आंदोलन त्यांनी पंजाबमध्ये सुरू केलं होतं. पगडी संभाल जट्टा हे आंदोलन, बांके दयाल यांनी लिहिलेली ही कविता, पगडी संभाल ओ जट्टा तेरा लुटना जाए माल. तर हे आंदोलन अजित सिंह चालवित होते. पंजाबमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या निशाण्यावर असणारे, सतत नजरेमध्ये खुपणारे हे विद्रोही असे अजित सिंह सरदार भगतसिंह यांचे सख्खे चुलते. अजित सिंह यांचा भगतसिंह यांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव राहिलेला आहे. क्रांतिकारी आंदोलनामध्ये या पंजाबमधील सुफी अंबाप्रसाद, सरदार सुवर्ण सिंह, सरदार करतार सिंह, केसरगडिया, लाला लालचंद फलक, महाशय घसीटराम, मेहता नंदकिशोर, जिया उल हक, केदारनाथ सहगल, लाला पिंडीदास सहायक या सर्वांनी मिळून सहाय्यक वर्तमानपत्र काढले आणि या वर्तमानपत्राचे किशनसिंह हे संपादक होते. भारत माता सोसायटी काढली होती आणि 1915 साली परदेशात आपले जे बांधव गेलेले होते त्यांनी जे गदर आंदोलन केलं, भारतामध्ये जो मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी संघटन केलं, त्या गदर आंदोलनाला
भगतसिंह यांचे वडील किशनसिंह यांनी आर्थिक मदत दिली होती. भगतसिंहाचा खटला ज्यावेळेस चालला, पहा, हे कुटुंब देशासाठी इतक्या समर्पित पद्धतीने कार्य करत आलेलं आहे की किशनसिंह यांचा पंजाबमधील खटल्यामध्ये सतत ते व्यस्त असत. एक पाय घरात तर एक पाय जेलमध्ये. अजित सिंह यांच्यावर तडीपारीची सतत टांगती तलवार असायची. भगतसिंह यांचे लहान चुलते सरदार सुवर्णसिंह हे जे काही पब्लिकेशनचं काम असायचं, ज्या लहान लहान पुस्तिका असायच्या, ज्यांचं वितरण देशभरात पंजाबमध्ये केलं जायचं, त्यामध्ये सरदार सुवर्णसिंह मदत करत असत. या कुटुंबाने किती प्रचंड प्रमाणात त्याग केलेला आहे. 1909 साली सरदार अजित सिंह यांना देश सोडून जावं लागलं. ते देश सोडून गेल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या अगोदर 1909ला गेले तर ते 1945च्या दरम्यान आपल्याला ते देशामध्ये आले. आणि या कालावधीमध्ये त्यांचं जे निधन आहे 15 ऑगस्ट 1947 या दिवशीच झालं. म्हणजे एकीकडे देश स्वतंत्र होत होता आणि एकीकडे स्वातंत्र्यासाठी लढणारा हा सूर्य अस्ताच जात होता. भगतसिंह यांचा गाजलेला जो खटला आहे, लाहोर खटला, तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर, देशभरात तर गाजलाच, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रचंड प्रमाणात गाजला. परंतु या कुटुंबाला किती वाताहत सहन करावा लागली. घराचे दरवाजे विकण्याची वेळ, हा खटला चालू असताना भगतसिंह यांच्या घराचे दरवाजे विकण्याची वेळ या कुटुंबावर आली. तर 1907 साली भगतसिंह यांचा 28 सप्टेंबर या दिवशी जन्म झाला. किशनसिंह त्या दिवशी अटकेत होते, सुवर्णसिंह जेलमध्ये होते आणि अजित सिंह मंडालेमध्ये निर्वासित होते. जन्माच्या दिवशी योगायोग पहा, सर्वजण सुटले. म्हणून त्यांना भागोवाला हे आजी जयकौर यांनी हे नाव दिलं, म्हणजे भाग्यवान मुलगा आहे म्हणून पुढे त्यांचं नाव भगतसिंह हे ठेवण्यात आलं. माता विद्यावती यांनी या कुटुंबासाठी तितकाच त्रास सहन केला. 1910 मध्ये सरदार सुवर्णसिंह ब्रिटिश गव्हर्नमेंटने जेलमध्ये त्यांच्यावर जे अत्याचार केले, त्यांना ज्या यातना देण्यात आल्या, त्यामध्ये त्यांना टीबीचा आजार जडला आणि हा टीबीचा आजार जडल्यामुळे 1910 ते शहीद झाले. तर माता विद्यावती भगतसिंह यांच्या आई माता विद्यावती काय सांगतात, 1927 मध्ये जो दसरा बॉम्बकांड झाला होता, दसऱ्याच्या सणामध्ये कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीने ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हस्तकाने दसरा या सणाच्या दिवशी गर्दीमध्ये बॉम्बचा स्फोट केला होता. काही माणसे त्यामध्ये मृत्युमुखी पडली आणि या खोट्या आरोपाखाली भगतसिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस माता विद्यावती म्हणतात, मैंने एक एक पल अंगारों पर निकाला, मैंने एक एक पल अंगारों पर निकाला, सरदार जी रात दिन कोशिश कर रहे थे, वे बार बार मुझे सांत्वना देते रहे, पर मेरा मन अशुभ कल्पनाओं से इतना भर गया था कि मुझे उनकी सांत्वना एक बहकावा ही लगती. मुझे लगता मेरी जिंदगी बिखर रही है और अब ये बिखराहट रुकेगी नहीं. माता विद्यावती सारख्या धाडशी माता, इतक्या त्यागमूर्ती या देशाने कमी पाहिलेल्या असतील. 4 वेळेस त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये 4 वेळेस त्यांना विषारी सापाचा सर्पदंश झाला, त्यामध्ये सुद्धा त्या वाचल्या. ज्यावेळेस भगतसिंह आणि त्यांच्या सहकार्यांचं उपोषण लाहोर मध्ये सुरू होतं, खटला सुरू असताना, त्यावेळेस माताजी काय म्हणतात,
उन दिनों कुछ खाने को मेरा मन नहीं करता था। हर समय ख्याल आता था भगत सिंह भूका है। त्या कालावधीत भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांचे केवळ सांगाडे उरले होते। 114 दिवसांचं उपोषण त्यांनी या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या खटल्याच्या कालावधीत केलेलं आहे। पुढे माताजी म्हणतात, दोनों को स्ट्रेचर पर डालकर अदालत में लाया जाता था। हे माताजी यांचे शब्द आहेत। विद्या नाम की एक लड़की शहीद राम प्रसाद की बहन बनकर अदालत में जाती थी। वह कमर में लंबी तलवार पहने रहती थी। एक दिन जब उसने भगत और दत्त को स्ट्रेचर पर लाते देखा तो वो जोर जोर से चिल्लाने लगी, हमारे भाई भूखे मार दिए, हमारे भाई भूखे मार दिए, ओ इन जालिमों ने हमारे भाई भूखे मार दिए। उनकी आवाज सुनकर दर्शक भी चिल्लाने लगे। इस तरह अदालत में कोहराम मच गया। अदालत बर्खास्त करनी पड़ी। मैजिस्ट्रेट ने कहा, पकड़ लो इस लड़की को। तब भगत ने कहा, यहां मेरी मां है, चाचियां है, किस किस को पकड़ेंगे आप। जितने क्षण भगत सिंह का स्ट्रेचर नहीं उठाया गया, दुर्गा उनसे बातें करती रही। मैं भी पास ही खड़ी थी। भगत सिंह उस समय मुझे बच्चा ही लग रहा था और मेरा जी चाह रहा था कि उसे गोद में उठाकर भाग चलूं, लेकिन यह मुमकिन नहीं था। मैं बेबस थी। किती वेदनादायी प्रसंग आहे हा की कई बार, पुढे माताजी म्हणतात की कई घंटे मुलाकात की प्रतीक्षा में जेल के बाहर खड़े रहना पड़ता था। जेल अधिकारी ध्यान भी नहीं देते थे और दिन भर की प्रतीक्षा के बाद वैसे ही लौट जाना पड़ता था। एकदा खटल्याच्या कामामधून माताजी भेट झाली नाही भगतसिंह यांची। दिवसभर थांबल्या। कुलबीर सिंह बरोबर भगतसिंह यांचा छोटा भाऊ आणि दुःखी मनाने घरी परत चाललेले आहेत। संध्याकाळची वेळ आहे। परत जाताना रस्त्यामध्ये त्यांना एका झाडीमध्ये काही लोकांची हालचाल दिसली। ती माणसं एकमेकांना खानाखुणा करत होते। तर माताजींनी ओळखलं की हे चोर आहेत। त्यावेळेस माताजींनी प्रसंगावधान राखून कुलबीर सिंह यांना म्हटलं, कुलबीर, भगत का वकील तो कुछ ज्यादा बोलता ही नहीं कोर्ट में, सरकारी वकील तो बहुत बोलता है, भगत का वकील ज्यादा क्यों नहीं बोलता। हे चोरांनी ऐकलं आणि चोर त्या ठिकाणाहून बाजूला हटले। चोरांना सुद्धा भगतसिंह यांच्याबद्दल आदर होता। भगतसिंह यांचं नाव ऐकल्याबरोबर चोरांनी तेथून निघून जाणं पसंत केलं आणि लुटमार करण्याचा विचार सोडून दिला। 23 मार्च फांसी ऐकताच पुढे माताजी काय म्हणतात, हे माताजींच्या आठवणी आहेत भगतसिंह यांच्या आईच्या। सुनते ही मेरा कलेजा टुकड़े टुकड़े हो गया, भीतर से आंसुओं का समंदर उमड़ता, पर आंखों तक आते आते मेरी बुद्धि उसे रोक देती। हंसते हंसते प्राण न्यौछावर करने वाले मेरे बेटे भगत की बात, अंतिम शब्द मेरे कानों में बार बार गूंज रहे थे। भगतसिंह यांनी काय सांगितलं होतं ते शब्द मला आठवत होते, बेबेजी रोना मत। आईला ते बेबेजी म्हणत, बेबेजी रोना मत, ऐसा ना हो आप रोती फिरे, लोग क्या कहेंगे कि भगत सिंह की मां रो रही है। अशा पद्धतीने या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात देशासाठी योगदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे। भगतसिंह छोटे होते, बंगा या गावामध्ये प्राथमिक शिक्षण झालं त्यांचं। त्यावेळेस अजित सिंह यांच्या पत्नी हरनाम कौर, अजित सिंह परदेशात होते चुलते भगतसिंह यांचे, आणि सुवर्ण सिंह यांच्या पत्नी विधवा पत्नी हुकुम कौर
या छोट्या भगत सिंह यांना मांडीवर घेऊन रडायच्या पती यांच्या आठवणीमध्ये. त्यावेळेस भगतसिंह म्हणायचे, चाची जी आप मत रोइए, जब मैं बड़ा हो जाऊंगा अंग्रेजों को इस देश से खदेड़ दूंगा और चाचा जी को वापिस ले आऊंगा. अजित सिंह यांना मी परत घेऊन येईन. पुढे किशोर अवस्थेमध्ये शिक्षणासाठी ते नवाकोट लाहोर या ठिकाणी गेले, परंतु इयत्ता 4थी पर्यंतच त्यांनी 50 पेक्षा जास्त पुस्तकं वाचली होती. आजच्या युवकांनी जाणून घेण्याची गरज आहे की भगतसिंह यांचं वैशिष्ट्य काय आहे. एक पारंपरिक राष्ट्रभक्त नव्हते ते, की देशावर प्रेम आहे, देशासाठी फासावर जायचं आहे, अशा पद्धतीची भावना तितकी प्रभावी नव्हती. भगतसिंह हे संघर्षशील विवेकशील क्रांतिकारी होते. त्यांच्या प्रत्येक कृतीला विवेकाची जोड होती. त्यांच्या प्रत्येक कृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या मोठ्या महान महान तत्वांचा संदर्भ होता. म्हणून ते धर्मनिरपेक्षतावादी होते. बुद्धिवादी असल्यामुळेच ते नास्तिकही होते. क्रांतिकारी आंदोलनाला त्यांनी धर्माच्या परांगणातून बुद्धिवादाकडे ते घेऊन आले आणि किशोरावस्थेमध्ये त्यांनी DAV स्कूल यामध्ये त्यांना प्रवेश घेऊन देण्यात आला. गदर आंदोलनाशी संबंधित त्यांनी काही पुस्तकं वाचण्यात आली. त्यांच्या गदर आंदोलनामध्ये बागी करतारसिंह सराबा यांना फाशी देण्यात आली होती. करतारसिंह सराबा यांचा भगतसिंह यांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी असा प्रभाव राहिला. गांधीजी यांचं आगमन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झालं होतं. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर या ठिकाणी जालियनवाला हत्याकांड झालं. त्यावेळेस भगतसिंह 12 वर्षांचे होते. भगतसिंह दुसऱ्या दिवशी, या हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत न जाता अमृतसर या ठिकाणी गेले आणि जालियनवाला बागेमध्ये त्यांनी ती रक्ताने माखलेली माती पाहिली आणि एका बाटलीमध्ये ती माती भरून आणली. घरी बहिणीला अमरकौरला दाखविले आणि सांगितलं की हे आपल्या भारतीय लोकांचं सांडलेलं रक्त आहे, तू यांना नमन कर. कित्येक दिवस ते त्यावर फुलं आजूबाजूला ठेवत असत. इयत्ता 9वी मध्ये असताना त्यांनी असहकार आंदोलनामध्ये शाळा सोडून दिली आणि असहकार आंदोलनामध्ये त्यांनी स्वदेशीचा प्रचार केला, विदेशीचा बहिष्कार केला, विदेशी कपड्यांच्या होळ्या केल्या. परंतु जे चौरी चौरा या घटनेमुळे हे आंदोलन थांबलं गेलं आणि भगतसिंह यांनी ठरवलं की आता आपण क्रांतिकार्याचा जो मार्ग आहे त्या दिशेने जायचा आहे. त्यांच्या समोर करतारसिंह सराबा यांचा चेहरा चमकून उठला. 1917ची रशियन क्रांती ही समोर होती, ती नुकतीच ताजी होती. त्याचप्रमाणे इटलीचे मॅझिनी यांचा प्रभाव. या पद्धतीने पुढे नॅशनल कॉलेजमध्ये त्यांचं ऍडमिशन झालं. लाला लजपत राय यांनी हे नॅशनल कॉलेज सुरू केलं होतं. यामध्ये अभ्यासक्रम जो असायचा, राष्ट्राचा इतिहास तर होताच, आंतरराष्ट्रीय इतिहास होता. फ्रान्स, इटली, रशियन राज्यक्रांत्या, तिथे व्याख्याने चालायची वेगवेगळ्या वक्त्यांची. रौलट कमिटीचा रिपोर्ट होता तिथे. आचार्य जुगल किशोर हे प्राचार्य होते. भाई परमानंद, जयचंद्र विद्यालंकार. आणि अशा पद्धतीने द्वारकादास लायब्ररीमध्ये त्यांनी खूप अध्ययन केलं. अकाली आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलं. त्यावेळेस ते काळी जी पगडी होती ती ते वापरायचे. नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी राणा प्रताप, भारत दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त या नाटकामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आणि या नाटकावर ब्रिटिश गव्हर्नमेंटने बंदी आणली. या नाटकांचा जनमानसावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत चाललेला होता. परंतु त्यांच्या लग्नाचा विषय निघाला
आजी जयकौर यांचा विचार होता की भगतसिंह यांचं आपण लग्न करून देऊ. तर त्यावेळेस सचिंद्रनाथ सान्याल यांच्या ते संपर्कात होते. सचिंद्रनाथ सान्याल यांनी सांगितलं की मी स्वतः लग्न करून चूक झालेली आहे, तर तू स्वतः लग्न जर केलंस तर जास्त क्रांतिकार्य करू शकणार नाहीस. त्यांचे नॅशनल कॉलेजमधील प्राध्यापक जयचंद्र विद्यालंकार आणि सचिंद्रनाथ सान्याल यांच्या सल्ल्याने भगतसिंह यांनी घर सोडलं आणि कानपूरला गेले. कानपूर या ठिकाणी योगेशचंद्र चटर्जी यांच्या ते संपर्कात आले. आता नॅशनल कॉलेजमध्ये सुखदेव होते, भगवती चरण ओरा होते, यशपाल होते आणि पुढे कानपूरमध्ये गेल्यानंतर मन्नीलालजी अवस्थी यांच्या घरी त्यांची राहण्याची सोय झाली. बटुकेश्वर दत्त, अजय घोष, विजयकुमार सिन्हा यांची ओळख झाली आणि गणेशशंकर विद्यार्थी यांच्या प्रताप या वर्तमानपत्रामध्ये भगतसिंह यांनी लेखन सुरू केलं. भगतसिंह यांनी प्रचंड प्रमाणात वाचन केलं. यशपाल त्यांचे सहकारी सांगतात की भगतसिंह जर रस्त्याने चालत असतील तर रस्त्याने चालताना सुद्धा वाचन करत असायचे. भगतसिंह यांचे सहकारी शिववर्मा सांगतात, मी जेव्हा जेव्हा भगतसिंह यांना पाहिलेलं आहे तेव्हा तेव्हा भगतसिंह यांच्या खिशामध्ये जो ओव्हरकोट असायचा त्या ओव्हरकोटच्या खिशामध्ये नक्कीच एखादं पुस्तक अवश्य असायचं. भगतसिंह यांचं जे जीवन आहे अवघे 23.5 वर्षांचं आहे. 28 सप्टेंबर 1907 ते 23 मार्च 1931 वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा राजकीय चळवळीशी संबंध आला. अवघ्या 8.5 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये भगतसिंहांनी विविध विषयावर भरपूर वाचन करून राजकीय व सामाजिक प्रगल्भता संपादन केली. भगतसिंहाच्या बौद्धिक विकासात 2 घटकांचे फार योगदान राहिलेलं आहे. एक द्वारकादास ग्रंथालय लाहोर, दुसरा घटक म्हणजे कानपूरमधील तत्कालीन बौद्धिक वातावरण. कानपूरमध्ये भगतसिंहांची भेट हसरत मोहानी, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद इत्यादी विद्वानांबरोबर झाली. येथेच त्यांना राधामोहन गोकुळ, NP अरोरा, सत्यभक्त आणि गणेशशंकर विद्यार्थी यांनी लेखन करण्याची प्रेरणा दिली. भगतसिंहांनी बलवंत सिंह या टोपण नावाने प्रताप या वर्तमानपत्रामधून लेखन केले. आता 1925 मध्ये रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, मनमथनाथ गुप्त, सचिंद्रनाथ बक्षी या क्रांतिकारकांनी काकुरी या ठिकाणी जो काही खजिना चाललेला होता, खजिना अर्थात ते वेगवेगळ्या स्टेशनवर जो गल्ला कलेक्ट केला जायचा तो लुटला आणि पुढे काकुरीचा खटला चालला. भगतसिंह यांनी रामप्रसाद बिस्मिल त्याचप्रमाणे योगेशचंद्र चटर्जी यांनाही सोडविण्यासाठी इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. विजयकुमार सिन्हा हे रामप्रसाद बिस्मिल यांच्या संपर्कात असायचे, परंतु काही कारणास्तव इंग्रजांना त्याबद्दल संशय वाटला की काही घातपात होऊ शकतो, म्हणून त्यांची सुरक्षा वाढविली आणि काकुरीमधील हे 4 क्रांतिकारक फासावर गेले आणि बाकीच्यांना जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. रामप्रसाद बिस्मिल यांनी अत्यंत विलोभनीय अशी आत्मकथा फाशीच्या आधी 3 दिवसापर्यंत जेलमध्ये ती लिहित होते आणि गुप्तपणे शिववर्मा यांच्या माध्यमातून ती त्यांनी बाहेर पाठविली. आज ती उपलब्ध आहे. रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर आर्य समाज यांचा मोठा प्रभाव होता. ते आर्य समाजी होते. अशफाकुल्ला खान हे त्यांचे क्रांतिकार्यामधील अत्यंत जवळचे असे सहकारी. तर हिंदू आणि मुस्लिम हा जो वाद, विविध दंगली त्या काळातही होत होत्या,
आजच्या काळात ही ज्या पद्धतीने या विषयावर तणावाचं वातावरण असतं, एक द्वेषपूर्ण विद्वेषपूर्ण जे वातावरण असतं, तर या बंधुत्वासाठी, या दोन धर्मातील किंवा अनेक धर्मातील बंधुत्वासाठी रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांचे सहकारी अशफाक उल्ला आहे, हे एक आदर्श उदाहरण आहे की अनेक धर्मियामध्ये एक सलोख्याचं वातावरण या देशामध्ये राहावं, अशा पद्धतीने क्रांतिकारकांनी सतत देशापुढे संदेश ठेवलेला आहे. स्वतःच्या त्यागामधून ते उदाहरण समोर ठेवलेलं आहे. भगतसिंह साहित्य, तत्वज्ञान व भाष्य यांचे चाहते होते. मार्क्स, एंगल्स यांच्याबरोबर प्लेटो, एरिस्टॉटल, देकार्त, थॉमस लॉक, रुसो, व्हॉल्टेअर, ट्रॉटस्की यांच्या विचारांचाही त्यांनी अभ्यास केला होता. बायरन, वर्ड्सवर्थ, उमर खय्याम, इक्बाल, गालिब, रामप्रसाद बिस्मिल यांच्याही काव्याचा आणि गीतांचा त्यांचा अभ्यास होता. भगतसिंहांचे अध्ययनावर व विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन करणे यावर जीवापाड प्रेम होते. वाचन, मनन, चिंतन हा त्यांचा श्वास होता. 30 ऑक्टोबर 1928 रोजी आता कानपूरला गेल्यानंतर ज्यावेळेस ते घर सोडून लग्नाच्या ज्या काही चर्चा चालल्या होत्या घरामध्ये, त्यानंतर ते कानपूरला गेले. तिथे शादीपूर या ठिकाणी त्यांनी हेडमास्टरचं कामही केलं. पुन्हा आजी जयकौर आजारी असल्यामुळे ते परत आले. परत आल्यानंतर जैतो मोर्चामध्ये त्यांनी जे काही तिथं सहकार्य केलं, अकाली आंदोलनाशी जे संबंधित होतं, त्यानंतर त्यांना अटक वॉरंट निघालं. त्यानंतर ते पुन्हा लाहोर सोडून निघून गेले. दिल्लीमध्ये अर्जुन या न्यूजपेपरमध्ये त्यांनी काम केलं पत्रकाराचं. ते पत्रकार सुद्धा होते. त्यांची अनेक रूपं आहेत. ते इतके उत्कृष्ट अभिनेते होते की ब्रिटिश गव्हर्नमेंटला स्पेशल एक आदेश देऊन त्यांची जी नाटकं होती ती बंद करावी लागली. त्यांना चित्रपटांचा खूप छंद होता. उपाशी राहून ते चित्रपट पाहायचे. अन्याय अत्याचारांच्या विरोधात प्रेरणा देणारे चित्रपट ते पाहत असायचे. अशा आठवणी त्यांचे सहकारी भगवानदास माहोर यांनी सांगितलेल्या आहेत. तर एकदा छतावर मध्यरात्री भगतसिंह जाऊन बसलेले होते आणि त्यांचे सहकारी सिद्धांत अलंकार यांना रात्रीच्या वेळी कोणीतरी रडत आहे असा आवाज आला. ज्यावेळेस त्यांनी हे जाऊन पाहिलं, छतावर गेले, तर भगतसिंह रडत होते. तर त्यांनी विचारलं की काही घरगुती समस्या आहे का, काही अडचण आहे का, आपण का रडत आहात? त्यावेळेस भगतसिंह सांगतात की या देशामध्ये होणाऱ्या धार्मिक दंगली, या देशाची जी दुरावस्था आहे, हे पाहून माझ्या डोळ्यातून रक्ताश्रू वाहतात. मला रात्री झोप येत नाही. अशा पद्धतीचे हे तरुण होते. यापुढे भगतसिंह यांनी देशभरात क्रांतीसाठी संघटन उभं केलं. सुखदेव यांची त्यांना भक्कम अशी साथ होती. विजय कुमार सिन्हा हे सुद्धा बुद्धिवादी क्रांतिकारी होते. भगवती चरण होरा, त्यांच्या पत्नी दुर्गा भाभी, शिव वर्मा, अजय घोष, डॉक्टर गयाप्रसाद, किशोरीलाल यांच्या माध्यमातून ते क्रांतिकार्य उभं करत होते. 1926 साली त्यांनी नौजवान भारत सभा लाहोरमध्ये ही संघटना स्थापन केली. शेतकरी कामगारांचं या देशामध्ये राज्यव्यवस्था असावी, सरकार असावं, सामान्य जनतेचं सरकार असावं, सामान्य जनतेसाठी काम करणारं सरकार असावं, आणि व्यक्तीचं व्यक्तीकडून होणारं शोषण आणि राष्ट्राचं राष्ट्राकडून होणारं शोषण रोखण्यासाठी ते क्रांतिकार्य करत होते. त्यांना संपूर्ण देशाची ज्या काही अन्यायकारक व्यवस्था आहे त्यामध्ये त्यांना क्रांती करायची होती, बदल करायचा होता. फक्त राजकीय स्वातंत्र्य पुरेसं नाही,
तर आर्थिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही, अशा मतांचे हे क्रांतिकारी होते. पुढे एचआरए हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये नावामध्ये बदल करून त्यांनी एचएसआरए हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संघटना सुरू केली. नावात समाजवादी शब्द त्यांनी त्यामध्ये ऍड केला. चंद्रशेखर आझाद हे सेनापती होते. या क्रांतिकार्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध असं त्यांचं नेतृत्व होतं. ते क्रांतिकारकांना विविध विषयावरील पुस्तकांचा पुरवठा करण्याचा सतत प्रयत्न करत असत. वेगवेगळी पुस्तकं खरेदी करून ते क्रांतिकारकांना पुरवीत असत आणि नेमबाजी शिकविण्याचंही ते काम करत असत. पुढे त्यांनी यतींद्रनाथ दास यांच्या सहकार्याने आग्रा या ठिकाणी बॉम्ब बनविण्याचंही ट्रेनिंग घेतलं आणि सहारानपूर या ठिकाणी बॉम्बची फॅक्टरी सुरू केली. त्या अगोदर सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. या सायमन कमिशनला देशभरात विरोध झाला, कारण त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. ज्या काही भारतीय जनतेला राजकीय सुधारणा देण्यात आलेल्या आहेत त्यांचं अवलोकन करण्यासाठी, त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांनी सायमन कमिशन पाठविलं होतं. तर या सायमन कमिशनलाही नौजवान भारत सभेच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला. उल्लेख आलेलाच आहे. 8-9 सप्टेंबर 1928 रोजी जुना किल्ला फिरोजशाह या ठिकाणी सेंट्रल कमिटीची स्थापना केली आणि एचएसआरए जे समाजवादी शब्द आहे तो संघटनेमध्ये जोडण्यात आला आणि क्रांतिकारकांना आपापल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. भगतसिंह देशभरात फिरत होते, क्रांतिकारकांचं संघटन उभं करत होते. त्यावेळेस त्यांच्या अंगावर फाटके कपडे होते, खाण्यासाठी चणे फुटाणे, म्हणजे एका भिकारी व्यक्तीसारखी भगतसिंह यांची अवस्था होती. तरीही हातात पुस्तक होतं. तर या सायमन कमिशनला जी काही विरोध म्हणून निदर्शनं करण्यात आली लाहोर या ठिकाणी, त्या ठिकाणी काळे झेंडे दाखविण्यात आले. पोलीस सुपरिटेंडंट स्कॉटने आदेश दिला सॉन्डर्सला आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ नेते लाला लजपत राय हे जखमी झाले आणि हा मोठा आघात होता. ब्रिटिशांचं हे क्रूर असं वर्तन होतं. संध्याकाळी मोरी दरवाजावर सभा भरली. त्यावेळेस लालाजी गरजले, आय डिक्लेअर दॅट द ब्लोज स्ट्रक एट मी विल बी द लास्ट नेल्स इन द कॉफिन ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया. काय म्हणाले ते, मी घोषणा करतो की माझ्यावर जो आघात करण्यात आला आहे तो इंग्रजी साम्राज्याच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा सिद्ध होईल. 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ज्येष्ठ नेते चित्तरंजन दास यांच्या पत्नी काय म्हणतात, वासंती देवी, की या देशामध्ये युवक आहेत की नाही, युवकांमध्ये पौरुषत्व शिल्लक राहिलेलं आहे की नाही. भारतीय जनतेवर ज्या पद्धतीचे क्रूरपणे हे हल्ले आहेत, संपूर्ण देशाने गौरविलेल्या एका महान नेत्यावर ज्या पद्धतीने अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, त्या हल्ल्याला कुणी प्रत्युत्तर देणार आहे की नाही. प्रत्युत्तर देण्यात आलं. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल कमिटीची मीटिंग झाली. भगतसिंह, सुखदेव, जयगोपाल, राजगुरू यांनी या सेंट्रल कमिटीमध्ये ठरवलं की सॉन्डर्सचा मर्डर करायचा. हा नवीनच
प्रोबेशनरी पिरियडवर काम करणारा DYSP होता. अर्थात सॉन्डर्स मारला गेला. सेंट्रल कमिटीमध्ये स्कॉटचा मर्डर करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं, कारण तो सुप्रिटेंडंट होता, SP होता. या सेंट्रल कमिटीमध्ये मी पुन्हा एकदा रिपीट करतो की स्कॉटला मारण्याचं ठरविण्यात आलं आणि स्कॉट कोणता आहे हे निश्चित करण्याची जबाबदारी जयगोपालवर देण्यात आली होती. परंतु जयगोपाल ने सॉन्डर्सला स्कॉट समजलं आणि 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंह, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सचा मर्डर केला, सॉन्डर्सची हत्या केली आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या या क्रूर वर्तनाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर दुर्गा भाभी ज्या होत्या यांच्याबरोबर लाहोरहून भगतसिंह कलकत्ता या ठिकाणी गेले. बरोबर राजगुरू सुद्धा सेवक म्हणून होते. दुर्गा भाभी यांचा लहान मुलगा शची बरोबर घेण्यात आलेला होता. सुखदेव यांनी दुर्गा भाभींना सांगितलं होतं की गोळीबार होऊ शकतो, परंतु तरीही दुर्गा भाभी डगमगल्या नाही. या ठिकाणी पुढे बॉम्बची चाचणी घेण्यात आली आणि पब्लिक सेफ्टी बिल, जे अन्यायकारी असं हे विधेयक आणलेलं होतं, ट्रेड डिस्प्यूट बिल, यांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये 2 आवाजी बॉम्ब फेकले आणि घोषणा दिल्या, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, आणि सेंट्रल असेंब्लीमध्ये पत्रके फेकली. या बॉम्बच्या आवाजांचा धमाका आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गेला, ब्रिटनपर्यंत गेला. देशातील इंग्रजी साम्राज्य हादरलं आणि भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी नियोजित योजनेप्रमाणे तिथे स्वतःची अटक करण्यासाठी समर्पण केलं, कारण त्यांना कोर्टाच्या माध्यमातून देशाला क्रांतीसाठी तयार करायचं होतं. आणि पुढे हा खटला चालला, जो सेंट्रल असेंब्लीचा जो खटला चालला त्या दरम्यानच त्यांनी उपोषण सुरू केलं. त्यामध्ये त्यांना जन्मठेप देण्यात आली. पुढे सॉन्डर्स मर्डरच्या संशयाखाली काही धागेदोरे जुळले. त्यामध्ये सुखदेव, जयगोपाल, किशोरीलाल यांना अटक करण्यात आली. फणींद्रनाथ घोष. अशा पद्धतीने पुढे हा सॉन्डर्स मर्डरचा लाहोर खटला चालला आणि यामध्ये भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली. कमलनाथ तिवारी, विजयकुमार सिन्हा, जयदेव कपूर, शिववर्मा, गया प्रसाद, किशोरीलाल, महावीर सिंह यांना जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील करण्यात आलं, परंतु हे अपील करण्याच्या पाठीमागे हा हेतू होता की एक राजकीय जागृती व्हावी, फाशीची शिक्षा रद्द व्हावी, हा त्यामध्ये हेतू नव्हता. तर भारतीय जनतेचं प्रबोधन व्हावं. या खटल्याच्या कालावधीमध्ये 114 दिवसांचं भगतसिंह यांनी उपोषण केलं. 63 दिवस उपोषण करत असताना 63व्या दिवशी जतीन दास हे शहीद झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला 5 लाख लोक होते. आता जो लाहोर खटला चालला हे एक ब्रिटिश गव्हर्नमेंटचं निव्वळ ढोंग होतं. यामध्ये अनेक न्यायाचे जे संकेत असतात त्यांना ठोकरण्यात आलं, एक ढोंग उभं करण्यात आलं. न्यायाधीशांच्या समोर कोर्टामध्ये क्रांतिकारकांना प्रचंड अशी मारहाण करण्यात आली. भगतसिंह यांना एखादी गोणी फेकून द्यावी अशा पद्धतीने बाकड्यावर फेकून देण्यात आलं. 50 पठाण भगतसिंह यांना घेरून मारत असत. शिववर्मा बेशुद्ध पडायचे
कित्येक वेळा राजगुरू बेशुद्ध पडले. यांच्या नाकामध्ये उपोषणाच्या कालावधीमध्ये जबरदस्तीने नळ्या टाकून यांना दूध पाजण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यावेळेस त्यांच्यावर असह्य असे अत्याचार केले जायचे. आणि या दूध जबरदस्तीने पाजण्याच्या कालावधीतच जतीनदास यांच्या फुफ्फुसामध्ये दूध गेल्यामुळे संसर्ग होऊन त्यांची अवस्था बिकट झाली. ते बेशुद्ध पडले. परंतु शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नाही आणि जामिनावर जाण्याला त्यांनी विरोध केला. आणि या महान राष्ट्रभक्ताने भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं हौतात्म्य दिलं. स्पेशल मॅजिस्ट्रेटच्या अदालतमध्ये हे क्रांतिकारक गाणी म्हणायची, देशभक्ताची, देशभक्तिपूर्ण गाणी म्हणायची. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है, ऐ शहीदे मुल्को मिल्लत मैं तेरे ऊपर निसार, अब तेरी हिम्मत का चर्चा गैर की महफिल में है. किंवा ओम प्रकाश यांच्या कविता कभी वो दिन भी आएगा. भगतसिंह न्यायालयात म्हणतात, कभी वो दिन भी आएगा जब आजाद हम होंगे, ये अपनी ही जमी होगी, ये अपना ही आसमां होगा, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का बाकी यही निशा होगा. अशा पद्धतीने हे क्रांतिकारक जीवाची पर्वा न करता लढत होते. या देशामध्ये सामान्य जनतेसाठी एक न्यायाचं वातावरण असावं यासाठी हे क्रांतिकारक लढत होते. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजवादी, लोकशाही व धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करणे व माणसा माणसात वर्ग, वर्ण, जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, लिंग यावर आधारलेले भेद नष्ट करणे हा त्यांचा उद्देश होता. भगतसिंह आंधळे देशभक्त नव्हते किंवा आततायी क्रांतिकारक नव्हते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विचारांचे अधिष्ठान होते. स्वातंत्र्य मिळवायचे ते केवळ इंग्रजांना हाकलून देशवासियांच्या हाती सत्ता देण्यासाठी नव्हे, तर कष्टकऱ्यांचे समाजवादी राज्य निर्माण करण्यासाठी. भगतसिंहाचे आयुष्य हे एक प्रेरणेचा जिवंत स्रोत आहे. आज भगतसिंह यांच्याबद्दल अध्ययनाची गरज आहे. केवळ ते फासावर गेले यानंतर त्यांची भूमिका संपलेली नाही. ते युवकांना म्हणतात, जर रक्ताची भेट हवी असेल तर युवकाशिवाय कोण देईल? जर तुम्हाला बलिदान पाहिजे असेल तर युवकांकडे पाहावे लागेल. प्रत्येक समाजाचे भाग्यविधाते युवक हेच आहेत. जगाच्या इतिहासाची पाने उलटून पहा, ती पाने उघडून पहा. युवकांच्या रक्ताने लिहिलेले संदेश पानोपानी दिसतील. जगाच्या क्रांत्यांची आणि परिवर्तनांची वर्णने पहा, त्याच्यात केवळ असेच युवक भेटतील. भगतसिंहाचे आयुष्य क्रांतीसाठी झिजत होते. क्रांती म्हणजे यावर त्यांनी विवेचन केलेलं आहे. इन्कलाब जिंदाबाद म्हणजे काय याचं सविस्तर असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही. भगतसिंह हे रक्तपाताचे कट्टर समर्थक नव्हते. त्यांनी विचारांना सुद्धा तितकंच महत्व दिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, पिस्तौल और बम कभी इनकलाब नहीं लाते, बल्कि इनकलाब की तलवार विचारों की शान पर तेज होती है. विचारांना त्यांनी फार महत्व दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता, परंतु पुढील कालावधीमध्ये त्यांनी जन आंदोलन, लोक लढ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. सशस्त्र क्रांतीमध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जरी सहभाग घेतलेला असला
तरी लाहोरच्या खटल्याच्या कालावधीमध्ये त्यांनी 114 दिवसांचं उपोषण सुद्धा केलेलं आहे. लाहोरच्या या खटल्यामध्ये उपोषण सुरू असताना सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. त्याच पद्धतीने विविध जे काही अधिकारी किंवा ज्या काही समित्या होत्या त्यांना त्यांचं म्हणणं क्रांती लढ्याची या उपोषणाच्या कालावधीमध्ये मांडलेली आहे. क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब व पिस्तुले यांचा पंथ नव्हे. आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन. अशा पद्धतीने भगतसिंह यांनी जनतेचं प्रबोधन करण्याची सातत्याने भूमिका ठेवलेली आहे. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंह यांनी बटुकेश्वर दत्त यांना जे पत्र लिहिलं त्यामध्ये ते म्हणतात, या कोठडीमध्ये माझ्याखेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे खूप गुन्हेगार आहेत. ते लोक अशी प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी. परंतु त्यांच्यातून मीच एकमात्र असा माणूस आहे की जो फाशीच्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. आपल्या आदर्शासाठी फाशीवर लटकण्याचे भाग्य मला मिळेल. फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी किती शौर्याने बलिदान देऊ शकतात हे जगाला दाखवून देईल. भगतसिंह स्वतःच्या बलिदानाच्या माध्यमातून जनतेला क्रांती लढ्यासाठी जागृत करू इच्छित होते. ते स्वतःच्या मृत्यूबाबत अत्यंत स्पष्ट व ठाम होते. आत्मबलिदानाद्वारे जनतेमध्ये जागृती घडवून आणणे या प्रयत्नात ते होते. 23 मार्च 1931 रोजी सायंकाळी आता इथेही ब्रिटिश सरकारने जो फाशी देण्याचा संकेत आहे, फाशी पहाटे दिली जाते, परंतु हे सर्व काही डावलून 24 मार्च या दिवशी फाशी देण्याचा आदेश होता. परंतु भारतीय जनतेमध्ये प्रचंड असा आक्रोश होता, संताप होता. त्याला घाबरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने, पंजाब सरकारने 23 मार्च याच दिवशी संध्याकाळी 7:33 भगतसिंह सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्याचं निश्चित केलं. त्यावेळी शेवटच्या क्षणी सुद्धा भगतसिंह वाचत होते. लेनिन यांचं चरित्र ते वाचत होते. त्यावेळेस जेलर आले आणि भगतसिंह यांना त्यांनी कल्पना दिली, सरदारजी वक्त हो गया है. आता हा वक्त कशाचा झालाय? कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा वक्त झालेला नाही, जेवण करायला जाण्याचा वक्त झालेला नाही, ही वेळ झालेली नाही. वक्त हो गया है फाशी का, वेळ झालेली आहे फासावर जाण्याची. भगतसिंह यांनी जेलरकडे पाहिलं सुद्धा नाही. एक हात थांबा म्हणून जेलर यांच्याकडे केला आणि सांगितलं, 2 मिनिट जेलर साहब, 2 मिनिट जेलर साहब, एक क्रांतिकारी दूसरे क्रांतिकारी से मिल रहा है. आणि काही ओळी वाचल्या. पुस्तक हवेमध्ये हातावर खेळवलं आणि ते पुस्तक ठेवून जेलर यांना सांगितलं की चला. तिघे बाहेर आले. तिघांना त्यावेळेस ते तिघेही आनंदात होते, उत्साहात होते. जशी काय कोण अगोदर फासावर जातं याची स्पर्धा होती. तिघांनीही सांगितलं की आम्हाला आज कंटोप आमच्या डोक्यावर टाकण्यात येऊ नयेत, आम्हाला बेड्या घालण्यात येऊ नयेत आणि इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद चे नारे देत ते फाशी घराकडे निघाले. शेवटच्या क्षणीही तिघे आनंदात होते. भगतसिंहांची ही इच्छा होती की मृत्यू सुंदरी बरोबर त्यांचं लग्न व्हावं. या शेवटच्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे वीरांगना दुर्गा भाभी यांनी. फांसी का तख्ता उनका मंडप बना,
फांसी का फंदा उनकी मरवाला, फांसी का तख्ता उनका मंडप बना, फांसी का तख्ता उनका मंडप बना, फांसी का फंदा उनकी वरमाला और मौत मौत उनकी दुल्हन। शेवटच्या क्षणी तिथे फाशी घरामध्ये जे उपस्थित ब्रिटिश जे काही मॅजिस्ट्रेट होते, अधिकारी होते, त्यांना उद्देशून भगतसिंह म्हणतात, तुम्ही खूप नशीबवान आहात की भारतीय क्रांतिकारक कशा पद्धतीने फासावर जात आहेत, हे पाहण्याचं सौभाग्य तुम्हाला लाभत आहे। फाशीच्या तख्तावर चतरसिंह जे वॉर्डन होते त्यांनी विनंती केली भगतसिंह यांना की गुरुवाणीचं त्यांनी नामस्मरण करावं, परंतु भगतसिंह यांनी माफी मागितली की मी नास्तिक आहे, मी आतापर्यंत देवाचं स्मरण केलं नाही, फाशीची जी काही शिक्षा आहे मृत्यू समोर पाहून मी देवाचं स्मरण करणार नाही। शेवटच्या क्षणी त्यांनी एक जे जेलमधील शौचालय होते त्याची साफसफाई करणारा भोगा या व्यक्तीकडे विनंती केली होती, एका दलित व्यक्तीकडे, की त्या व्यक्तीच्या हाताने बनविलेली भाकरी मला खायची आहे। हा खूप मोठा संदेश आहे भारतीय जनतेला की अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये त्यांनी या पद्धतीने आपल्याला भारतीय जनतेला एक संदेश दिलेला आहे की सर्व नागरिक समान आहेत आणि सर्वांनी सलोख्याने राहिलं पाहिजे। आणि 7:33 चरखी ओढली गेली आणि तिघेही क्रांतिकारक या देशासाठी फासावर गेले, अमर झाले। एक कविता खूप छान आहे, शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी मला त्या कवितेचा उल्लेख करावासा वाटत आहे। आजादी का एक दीवाना नाम भगत सिंह लिखता था, गांव के बाकी सारे बच्चों जैसा ही तो दिखता था, सब गुड्डे गुड़िया खेलते थे, उसको आजादी प्यारी थी, भगत के दिल में इनकलाब की दबी हुई चिंगारी थी, उसकी आंखों के सामने ही जलियांवाला बाग हुआ, जनरल डायर के आदेशों से ही कैसे खूनी फाग हुआ, उस दबी हुई चिंगारी ने फिर जन्म दिया एक ज्वाला को, क्रांतिकारी बना भगत सिंह त्याग प्रेम की माला को, सॉन्डर्स को मारा बलिदानों की कसम भगत ने खाई थी, किए धमाके संसद में बहरों को गूंज सुनाई थी, और भेजा जेल भगत को उल्टी गोरों की चाल हुई, और पहली बार 114 दिनों की भूख हड़ताल हुई, वो अड़ा रहा कि जिसने सपने इनकलाब के देखे थे, उस मूंछ के ताव के आगे घुटने अंग्रेजों ने टेके थे, वो दोषी सिद्ध हो रहे थे और मौत का पंजा कसता था, वो दोषी सिद्ध हो रहे थे और मौत का पंजा कसता था, और जज को देखकर भगत सिंह दीवानों जैसा हंसता था, जो चाहा था भगत ने आखिर वो अंजाम हुआ, जो चाहा था भगत ने आखिर वो अंजाम हुआ, तीनों को फांसी दी जाए फिर कोर्ट में ये ऐलान हुआ, मां से मिलकर बोला बेबे मैं दूध का कर्ज चुकाऊंगा, आईला बेबे म्हणते, मां से मिलकर बोला बेबे मैं दूध का कर्ज चुकाऊंगा, आजादी के हर दीवाने में मैं तुझे नजर आऊंगा। 23 मार्च का दिन आया, 23 मार्च का दिन आया, ये भूमंडल भी डोल उठा, जेल का हर कोना उस दिन रंग दे बसंती बोल उठा, भगत की अमीर शहादत नियति भाप गई होगी, भगत की अमीर शहादत नियति भाप गई होगी, जब चुमा होगा भगत ने रस्सी काप गई होगी, पत्थर दिल वाले अंग्रेजों के दिल भी पिघल गए होंगे, पत्थर दिल वाले अंग्रेजों के
दिल भी पिघल गए होंगे और जल्लादों के आंखों से आंसू निकल गए होंगे। देह छोड़ दी भगत ने, देह छोड़ दी भगत सिंह ने, बन के शहादत गूंज उठा। इनकलाब के नारों से फिर सारा भारत गूंज उठा। आजादी के अफसानों को, आजादी के अफसानों को जब भी कोई गाएगा, सुखदेव भगत राजगुरु तुम्हारा नाम हमेशा आएगा, तुम्हारा नाम हमेशा आएगा। भारतच काय, पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर भगतसिंह यांच्या विचारांचं आकर्षण वाढत चाललेलं आहे। मी सर्वांना विनंती करू इच्छितो की भगतसिंह हे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर संपलेले नाहीत। भगतसिंह आज सुद्धा अमर आहेत। भगतसिंह यांनी सांगितलं होतं की वीटभट्टीवर काम करणारे, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे शेतकरी, मजूर, कामगार हे अत्यंत मागास असं जीवन जगतात, दारिद्र्यात जगतात आणि तसेच मरून जातात। हे आयुष्य आहे, यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। युवकांना त्यांनी संदेश दिलेला आहे की बुद्धिवादी पद्धतीने विचार करा। कोणाच्याही मागे आंधळेपणाने चालणं ही सुद्धा एक प्रकारची मानसिक अशी गुलामी आहे। मानसिक गुलाम राहू नका। भगतसिंह एवढं म्हणतात की माझ्या सुद्धा विचारांचा तुम्ही चिकित्सा करा, त्यांचा चिकित्सकपणे विचार करा, माझे विचार सुद्धा आंधळेपणाने स्वीकारू नका। प्रचंड असे बुद्धिजीवी आणि अध्ययन करणारे भगतसिंह आपल्याला अध्ययनाचा सल्ला देतात, धाडसीपणाने राष्ट्रकार्य करण्याचा आपल्याला आदर्श समोर ठेवतात, आपल्याला मार्ग दाखवितात आणि गोरगरीब जनतेसाठी क्षेत्र कोणतंही असो अत्यंत उदात्तपणे, धीरोदात्तपणे काम करण्याची आपल्याला प्रेरणा देतात। व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा भगतसिंह आपल्याला सर्व पद्धतीच्या समस्यांना धाडसाने सामोरं जाण्याचा आपल्याला एक संदेश देतात। तर या 28 सप्टेंबर या दिवशी मी या महान क्रांतिकारकाला, भारताच्या महान सुपुत्राला, अमर शहीद भगतसिंह यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। आणि आपण सर्वांनी, जे दर्शक आहेत, ज्या पद्धतीनं मला मांडणं शक्य झालेलं आहे ते विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।